आधार केंद्र संघटनेचा हमारी मांगे हमारी मांगे हमारी मांगे असं कसं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही असं कसं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही असं कसं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही। मैदानामध्ये आंदोलनासाठी आझाद मैदान गाठलंय, काय विषय आहे एकंदरीत आणि काय सांगाल? मागील अनेक वर्षापासून आम्ही महाई सेवा केंद्रामार्फत आणि आधार सेवा केंद्रामार्फत जनतेची सेवा करतो आहे, पण त्या बदल्यात जो मिळणारा मोबदला आहे तो शासन जमा होत आहे। या मुख्य मागणीला धरून आणि आमच्यावर जो शासन अन्याय करत आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अखिल स्तरीय महाई सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज दिनांक 9 मार्च रोजी आझाद मैदानावर अन्यायाला वाचा फोडणारे एक धरणा आंदोलन या ठिकाणी आमच्या संघटनेच्या वतीनं राज्यस्तरीय स्तरावर आयोजित केलेलं आहे। या धरणे आंदोलनाला महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून आमची सर्व VLE बंधू भगिनी या ठिकाणी आलेले आहेत। शासन दरबारी आमच्या मागण्या या मान्य झाल्या पाहिजे याकरता या उन्हातान्हात आणि हजारो किलोमीटरचं मैल गाठून आज आमचा VLE बांधव इथे पोहोचला आहे। आमची शासनाकडे एवढीच विनंती आहे की त्यांनी जो महाई सेवा केंद्र व आधार केंद्र देण्याचा सपाटा चालवला आहे हा आमच्यावर अन्याय करणारा आहे। त्यांनी तात्काळ महाई सेवा केंद्र देणे व आधार सेवा केंद्र देणे बंद करावे। आमची मागील काही वर्षापासून असलेली शासन जमा असलेली आधारची जी रक्कम आहे ती आम्हाला तात्काळ देण्यात यावी। त्याचप्रमाणे आमच्याकडून जी शासनाने गॅरंटी घेतलेली आहे 50,000 रुपये ती सुद्धा परत देण्यात यावी। त्याचप्रमाणे आम्ही शासनाचं काम करतोय, जनता आणि शासन यामधलं दुवा यामधला पूल म्हणून आम्ही काम करतोय। त्यामुळे आमच्या कामाचं स्थैर्य पाहून आम्हाला एक अशासकीय दर्जा आणि मानधन लागू करण्यात यावं या महत्त्वाच्या मुख्य मागण्या घेऊन आम्ही इथे आज धरणे आंदोलन करत आहोत आणि शासनाच्या कानापर्यंत आमचा आवाज गेला असेलच अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो। धन्यवाद। की मानधन सुद्धा लागू करावं प्रशासनाने, तर आपलं काय म्हणणं आहे एकंदरीत? आमचं बघा मॅडम, सगळ्यात पहिलं जुनं ट्रान्झॅक्शन किती होतं सरकारने ते लक्ष द्यायला पाहिजे। जुनं ट्रान्झॅक्शन आता नवीन ट्रान्झॅक्शन आता मंथली आम्हाला 5,000 रुपये पण पडत नाही आहे मॅडम। त्यामुळे आम्हाला त्यांनी नवीन सेंटर कोणालाही देऊ नये हे आमची सगळ्यात पहिली मागणी आहे मॅडम। अच्छा, जे आधार केंद्रवाले ऑपरेटर आहेत हे ब्लॅकलिस्ट होतात, ते संपूर्ण ब्लॅकलिस्ट बंद करावे हे पण आमची एक मागणी आहे मॅडम। पण अनेक असे महाई सेवा केंद्र आहेत तिथे आता चुकीची कामं सुद्धा होतात आणि चुकीच्या जे लोक इथले नाही आहेत त्यांचे सुद्धा आधार कार्ड पॅन कार्ड बनले जातात। ते ॲक्च्युली मॅडम ते चुकीची भावना आहे मॅडम, असं कधी होत नाही माझं, कारण की जे एजंट लोक आहेत तेच लोक आमची चुकीची माहिती पुरवतात। कारण का आता मागे सुद्धा सायबर क्राईमने ह्याच्यावर छापा मांडला होता की अनेक असे महाई सेवा केंद्र होते की जिथे फेक आधार कार्ड बनले जात होते आणि त्याच्यामुळे जे नागरिक इथले नाही आहेत त्यांचेसुद्धा इथलं स्थानिक म्हणून त्यांचे आधार कार्ड बनले जात होते। मॅडम असं काहीच नाही आहे मॅडम, आम्हाला काय पाहिजे माहिती आधार सेंटरवाल्यांना ओरिजिनल डॉक्युमेंट पाहिजे। जसं जन्माचा दाखला आहे, जन्माचा दाखला ह्या आमचा आधार अपडेट काढत नाही किंवा माहिती सेवा काढत नाही, आम्ही कशावरून बनवून देतो? जन्माचा दाखला ओरिजिनल असेल त्याच्यावरूनच आम्ही नवीन आधार म्हणजे एन्व्हायरमेंट बनवतो। अच्छा, म्हणजे तर आधार कार्डसाठी जन्माचा दाखला लागतो? हां, नवीन एन्व्हायरमेंटसाठी। अच्छा, पण ते पण फेक बनवतात हल्ली? मॅडम तो आमचा विषय नाही आहे मॅडम। तुम्ही नाही यांची काय म्हटलं की काही जे आहेत केंद्र तर ते ब्लॅकलिस्टेड केलेले आहेत प्रशासनाने आणि तुमचं आता म्हणणं आहे की अजून जे पण काही महाई सेवा केंद्र ते शासनाने लागू नको करायला आणि जे आहेत त्यांनाच रितसर त्यांनाच मानधन देऊन त्यांचंच ते प्रॉपर चालू असावं सिस्टममध्ये, तर असं आपलं म्हणणं आहे, बरोबर? तर मग त्या हिशोबाने आपण आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी आलात। आता मुख्य मागणी आपली काय आहे? आमचं शासनाने मानधन वाढवून द्यावे पहिली मागणी आहे। आधार कार्ड ब्लॅकलिस्ट वाल्या त्यांना कधीही ब्लॅकलिस्ट करू नये
आणि शासनाने सगळ्यात मोठी दखल घ्यायला पहिलं आमच्या शासनाने आम्हाला रोजगार दिला आहे. माई सेवा केंद्राला रोजगार दिला, तो आमच्याकडून हिरवून घेण्याचा प्रयत्न केलेला करत आहे शासन आम्हाला.